तर केडिया यांच्यासारखे अनेक किडे महाराष्ट्रामध्ये आहेत असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। केडियाने मुद्दामहून वक्तव्य केलेलं आहे असं पेडणेकर म्हणाल्यात। तर केडियांचा बोलविता धनी कोण असा सवाल अविनाश अभ्यंकर यांनी केलाय। केडियासारखे किडे अनेक या महाराष्ट्रात आहेत। मला येत नाही म्हणणं प्रामाणिकपणा होता, पण मी बोलणारच नाही, माझं काय ते करा म्हणणं हा उद्दामपणा आहे। हा उद्दामपणा मुद्दाम केलेला आहे। आणि अशा केडियांबद्दल यांचं मत काय आहे, ज्यांचा आता वेगळ्या पक्षात जाऊनही उदय होतोय, त्यांचं मत काय आहे? एक कोणतरी केडिया फिड्या नावाचा माणूस येतो आणि तो मराठी माणसाला बोलतो, महाराष्ट्राला बोलतो, हा महाराष्ट्र 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळवला, लक्षात ठेवा, कळलं का? त्याला ही माणसं ही सुरुवात आहे। ह्यांचा बोलविता धनी कोण आहे हे पहिलं बघितलं पाहिजे। ही हिम्मत आली कुठून हे बघितलं पाहिजे। हा केडिया नाही बोलत आहे, ह्याला कोणतरी सांगितलंय, ह्याच्या मागचा कोण आहे हा शोधला पाहिजे, पहिले लक्षात ठेवा। आणि तुम्ही ना त्याच इतर पक्षांकडे जा आणि त्यांना विचारा, सत्तेत जाऊन जे बसलेत ते, हा जे बोलून महाराष्ट्रात जे एक प्रकारचे आग लावण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? की तो म्हणतोय मी 30 वर्ष महाराष्ट्रात आहे, मराठी बोलणार नाही।